श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमच्यासाठी हा एक संदेश पाठवलेला आहे. त्यासाठी स्वामींनी तुमची निवड केलेली आहे आणि म्हणूनच तुमच्या समोर हा संदेश आला आहे. स्वामी म्हणतात, सगळ्याच गोष्टी ह्या मनासारख्या होत नसतात. तुझ्या मनाविरुद्ध गोष्टी होत आहेत, म्हणून तू खचून जाऊ नकोस. मला माहिती आहे, तुझ्या सर्व आशा संपत चालल्या आहेत. सगळे रस्ते बंद होत आहेत. तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे. पण बाळा, घाबरू नकोस. इथून पुढे माझा खेळ सुरू होतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आणि ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी एक वेळ असते. वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे तू हार मानू नकोस. लवकरच नकळत तुझ्यासमोर तुझं यश येणार आहे. ज्याची तू आशा सोडलेली होती त्या गोष्टीही होणार आहेत. बाळा, निराश होऊ नकोस. मला माहिती आहे तू आशा सोडली आहेस, पण ज्यांनी तुला धोका दिला आहे त्या लोकांनाही त्यांची शिक्षा मिळणार आहे. तू एकटा नाही आहेस. तुझ्यासोबत कोणी असो वा नसो, मी मात्र नेहमी तुझ्याबरोबर असणार आहे. तू जेवढे गमावलेले आहेस ना, त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे. पण यासाठी तू फक्त हार मानू नकोस आणि नव्याने तयारीला लाग. कारण आता इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने नाव लिहिले जाणार आहे. बाळा, तुझ्यावर आलेल्या ह्या अडचणींची तू चिंता जास्त करू नकोस. तू चिंता करण्यापेक्षा माझे चिंतन करत राहा. म्हणजे तुझ्या सर्व चिंता आपोआप दूर होतील. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तू जे करू शकतोस ते कोणीही करू शकत नाही. माझ्या मताशी सहमत असाल तर स्वामी माऊली टाईप करा. प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करत बसू नका. त्या गोष्टीमध्ये जी तुम्ही स्वप्न बघितली आहेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर. बाळा, आशा कधीही सोडू नको. आशेवरच तर सर्व जग चालू आहे. आशा संपली की सर्व काही संपून जाते. एक दिवस सर्व काही चांगले होणार आहे, अशी आशा कधीही सोडू नकोस. स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. फक्त तू तुझे कर्म चांगले ठेव. तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मागताच मिळेल. तू कोणाला फसवू नकोस आणि तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही. बाळा, अडचणी रस्त्यात आल्या तर कधी थांबायचे नसते. त्या अडचणींना पार करून पुढे जायचे असते. अडथळ्यांना पार करून पुढे जा. अडथळे हे तुला मजबूत बनवण्यासाठीच येत असतात. ते तुझी परीक्षा बघण्यासाठी येत असतात की तू त्यांना बघून घाबरून येथेच थांबतोस की काय. त्यांना पार करून पुढे जातोस आणि यश तुला मिळेल. बाळा, तू तुझा संघर्ष करत राहा. एका दिवसात कोणीच यशस्वी होणार नाही. वेळ लागेल, पण एक दिवस तू तुझे साम्राज्य नक्की बनवणार. बाळा, तुझ्या पराभवाचे कारण ही तुझ्या मनातील भीती आहे. त्यामुळे आधी मनातील भीती काढून टाक आणि त्या भीतीला तुझ्या पराभवाचे यापुढे कधीही कारण बनू देऊ नकोस. पहिलं पाऊल टाकून बघ. बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. कोणत्या वेळी बोलायचे आणि कोणत्या वेळी शांत बसायचे हे ज्याला कळते ना, तो कधीही पुढे जातो. बाळा, तुझ तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. राग आला
तर तो तुला विनाशाच्या दलदलीमध्ये फसवेल. बाळा, एकदा हरलास म्हणून निराश होऊन बसू नकोस. जर तुला उंच भरारी घ्यायची असेल तर निराश होऊन जमणार नाही. म्हणून पुन्हा नव्याने उभं राहावंच लागणार आहे. आणि तुला बळ देण्यासाठी मी आहे. मी नेहमी आहे, तुझ्या बरोबर आहे. कोणी तुझा कितीही तिरस्कार केला, तुला मागे खेचलं, तुला वाईट साईड बोललं, तरी तू शांत राहा. कारण कोणी तुला वाईट म्हटले म्हणून तुझं कधीच वाईट होणार नाही. कारण तुझे सुरक्षा कवच ज्याने बनवले आहे, तो ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे. म्हणून तू घाबरू नकोस. तू फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत राहा. तुझ्या बरोबर आजपर्यंत खूप वाईट झाले, मला माहिती आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी मी फक्त शांत राहा अशी नुसता तुझा झालेल्या अपमानाला स्वतःला बदल. तुझेही दिवस येणार आहे. मिठाई वाटायला तयार राहा. कारण लवकरच तुझे सोन्याचे दिवस येणार आहेत. बाळा, मी या सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. कधीही रडू नकोस. आनंदी राहा. आनंद हा आपल्याकडे आनंदाला आकर्षित करतो. म्हणून हसत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भंडार मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा. देव तुमचं भलं करो.